ये साते आलिया वळगा शारण धरू नाही तरी संसारो जाईल लया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मग जडवत जाईल लया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पे सेवे करता निवडलेला अभंग वैराग्यस्य परमवर्ती वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू श्री जगद्गुरु तुकोबराय यांचं उपास्य असणारं दैवत श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाराय इथं आल्याच्या नंतर भगवंताची ओळख करून घ्या असा भाव या अभंगातून प्रगट करतात. विडाला विडाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर सांगून जातो. माऊली ज्ञानोबाराय, महावैष्णव ज्ञानोबाराय, साधक ज्ञानोबाराय, ज्ञानी ज्ञानोबाराय, योगी ज्ञानोबाराय या अभंगामध्ये जीवानं काय करायला पाहिजे याचा फार मोठा उपदेश करतात. ये साती आलिया वळगा शारण धरू नाही तरी संसारो जाईल लया. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अरे आपण इथं जन्माला आलो ना, मग कशासाठी आलो? काही म्हणले लोक रातच्या कपाशा याचायला लोकांच्या, काही म्हणतील महाराज लोकांचं जमेल मोडायला आलो. आता काय मोडतं ते नाही सांगत मी. काही लोक म्हणतील महाराज आम्ही आता काय सांगा तुम्हाला, पाणी टाकून कापास विकायला आलो, पाणी मारून कोळडी नाही. कशासाठी आलो? माऊली ज्ञानोबा सांगतात, अरे इथं आलात ना का हे नका करू. कारण नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, आपण जर असं वागलो, मी जसं बोललो तसं जर वागलो ना, तर एक दिवस यम येणार आणि हनत नेणार आपल्याला. साध्या भाषेत हनत नेणार, साधा नाही नेणार. तुम्हाला माहित आहे का, जर साधी चोरी केली तर पोलिसांची गाडी येते, त्याला बाहेर काढते, या कानाखाली वाजवते आणि गाडीत बसवते. साधी चोरी केली तर काय म्हणणं आहे बाबा, साधी चोरी केली तर कानाखाली वाजवून गाडीत बसवतो. आता यानं एवढ्या मोठ्या देहाची चोरी केली, याला किती मोठी साधा पाहिजे. विडाला विडाला ज्ञानोबारायच म्हणतात असं नाही. ज्ञानोबारायांच्या नंतर नाथ महाराज आले. नाथ महाराज सुद्धा सांगतात, जीवन जगत असताना संसारातल्या साधनांसाठी मिळवण्यासाठी जन्म वाया घालू नका गड्या. मग ऐशी साधना सांगतात, बाबा जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. जिवंत आहे तोपर्यंत नाव नाही गेलं पाहिजे आणि मेल्याच्या नंतर लोकांनी नावच घेतलं पाहिजे असं जगा. विठाला विठाला पण आपलं उलट आहे. आपल्याला जिवंत आहे तोपर्यंत लोक नाव ठेवतात आणि मेल्याच्या नंतर सगळे विसरतात. विठाला विठाला
म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, जर शेवट नाव ठेवायचं असेल तर काय करा, ये साते आलिया. साते जुना शब्द आहे बाबा. सात हा शब्द कशाला म्हणतात? जुना शब्द आहे. बाजाराला साते म्हणतात. सात एका ठिकाणी गवळण, मला वाटतं नाथांची गवळणी होती. गवळणी साते निघाली, दुडी गवळणी साते निघाली. साते निघाली म्हणजे एकानं अर्थ लावला संघ चालल्या, म्हणलं नाही रे येड्या, बाजाराला चालली म्हणजे साते चालली. तसं माऊली ज्ञानोबा सांगतात, हे साते, ये म्हणजे इथं आणि साते म्हणजे बाजारात. मग आपण कुठे आहे आता? बाजारातच आहे. कळत नाही प्रत्येकाला, पण प्रत्येक जण बाजारात आहे. प्रत्येकाला असं वाटतं आपलाच माल विकला पाहिजे, शेजाऱ्याची पाठी तशीच राहिली पाहिजे. अहो बाजारातच आहे ना आपण. एका गावाला सरपंच किती? तुमच्याकडे एकच आहे बाबा. आणि उभे किती होते? 5-5 लाख घातले काही ना, 5-5. एकच सरपंच होणार आहे, माहित नाही का त्यांना? पण तरी सुद्धा आपापल्या पाट्या घेऊन बसलेच ना, विडाला हा बाजार आहे महाराज. मी सांगून जाईन चिंतनात तुम्हाला. ये साते आलिया वळगा शारंग. वळगा या शब्द, या अर्थाचा शब्द वळखा आला. ज्ञानोबा म्हणतात ओळखाकडे त्या भगवंताला एकदा वळगा शारंग. शारंग म्हणजे भगवान परमात्म्याला सहस्त्रनामापैकी शारंग येते. चला मग देवाची ओळख करून घ्या. आणि महाराज नाही केली तर नाही तरी संसार हो जाईल लया. नाही जर केली तर अडचण काहीच नाही, आपलेच हानी. काय होईल? संसार लयाला जाईल. आता संसार शब्दाचे 2 अर्थ मी चिंताना सांगून देईल तुम्हाला. तो संसार संपला की आपलं सगळं संपलं. नाहीतरी संसार जाईल लया. एक जण उठला माऊली ज्ञानोबांना सांगितलं, ज्ञानोबाराय अहो काय सांगावं तुम्हाला, माझं एवढं वजन आहे, तालुक्यात जिल्ह्यात माझे नातेवाईक मला इतके मानतात, माझे आई वडील माझ्याशिवाय जेवत नाही, माझी पत्नी मला विचारल्याशिवाय काम करत नाही. काय सांगावं तुम्हाला, अहो गावातला सप्ताह काय पण राजकारण सुद्धा माझ्याशिवाय होत नाही. एवढं मोठं माझं नाव आहे. मला नुसता ताप जर आला ना, ताप, तरी लोक मला कन्नडला नेतील. एवढं लोकांचं प्रेम आहे माझ्या. पण ज्ञानोबारांनी त्याला एका साध्या शब्दात सांगितलं, अरे ज्याच्या भरोश्यावर येतो छाती टोकपणे सांगतो ना, देह ग्रहीची कामिनी सुंदर संकल्प. ज्याच्या भरोश्यावर तो जीवन जगतो ना, त्यांची सत्यता सांगू. देहद्वहीची कामिनी. देहद्वहीची म्हणजे या देहाची मालकीन आणि घराची मालकीन. तिचं नाव बिना लग्नाचे आहे का आपण? अहो तिचं नाव पत्नी. ज्या दिवशी हळद लागली त्या दिवशी अर्धांगाची मालकीन झाली ती अर्धांगिनी. पण जेव्हा माणसाचा देह पडला, देह ग्रहीची कामिनी, तिथं राहिली भुवनी. अहो ती घरीच राहिली. लोक म्हणले माय तू नको येऊ स्मशानात, तुला पाहणार नाही. पण पाहिल्यावरती जाणार आहे का? तुम्हाला सांगू,
अहो आपल्या द्या सोडून बाबा, आपल्या द्या सोडून. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. यमुना डोही बुडाला ना, यशोदे अगं तुझा मुलगा यमुनेत बुडाला. केस मोकळे सोडले आणि पळत सुटली. यमुनेपर्यंत आली, पण तिला माहित होतं यमुनेत काली आहे आणि या पाण्याचा स्पर्श झाला की आपण मरणार. कुठं आळत होती बाबा ती? अय फक्त काठा बघच. आणि मोठ्या महात्माने सांगितले बरं, आदरणीय परमपूज्य आमचे गुरुवर्य राऊत महाराज यांनी सांगितलेलं आहे, अरे यशोदा होती यशोदा, एका राज्याची मालकीन होती. 80व्या वर्षी मुलगा झालता, याच्यापेक्षा काय पुत्रस्नेह असेल. पण एवढं असून सुद्धा उडी मारायची हिंमत झाली नाही. तिथं गेली, वाचवा वाचवा म्हणायला लागली. तिथं आई होती, पण देहग्रहीची तिला चोरून साड्या आणल्या संक्रांतीच्या दिवशी. म्हातारी म्हणत होते, बाळा रे यावेळेला पैसे नाही, तिला सांग दाखवून घे. पण यानं गपचिप तिच्या हातात 500 दिले, सांगितलं म्हातारीला कळू देऊ नको. चोरून साडी आणली, चोरून. जास्त नाही सांगत मला अभोगाकडे जाणं. पण इतकं प्रेम विचार केलं ती तव राहिली भुवनी. आणि पुढं मी तव जळतसे स्मशानी, अग्नी सवे एकला. त्या आगीच्या लाटांमध्ये महाराज तो देह एकटा जळतो, एकटा. म्हणून महाराज सांगतात, अंत काळी मी परदेशी. अरे ती पत्नी दूर राहिली. काही लोक म्हणले महाराज ती बायको आहे, तिनं जन्म नाही दिला. अहो पण जिनं जन्म दिला ती माझी आई आहे. ज्ञानोबा त्याच्या पुढे जाऊन सांगतात, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल. मृग जळाचा दृष्टांत देतात. उन्हाळ्याचे दिवस आहे, चैत्र पौर्णिमेचे दिवस आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माध्यान्ह समय दिवसा 12 वाजता बाहेर निघा आणि मोकळ्या पडीत पडलेल्या रानात पहा, अशा झळ्या दिसतात. लांबून असं वाटतं पाणी आहे का तिथं, पण ते पाणी नसतं. तसं नातेवाईक आणि आई बाप यांचं प्रेम सांगितलेलं आहे. बघ जळवत जाईल या. काही लोक म्हणले, महाराज काय सांगता तुम्ही, बसायला गाडी, 10 लाखाचा बंगला आहे, घरात तलाठ्याचं पद आहे, पोरगी सरपंच आहे, मी आमदार आहे, एवढं असल्यावर मग काय गरज आहे. पण ज्ञानोबाई पुढे सांगतात, आभ्राची सावली जाईल लया. उन्हाळ्यात बसला वखर, उन्हाळ्यात वखर चालू झाला आणि भर उन्हाळ्यात आभूट आला. आभूट साध्या भाषेत आभाळ. आभाळानं सूर्याला आडवं झालं, खाली सावली पडली आणि तेवढ्या शेतकऱ्याला आवाज दिला त्याच्या पत्नीनं, हो मालक, अहो सावली आली, सावली, बसा आपण न्यारी करून घेऊ. न्यारी कौस तर सावली आहे का? आभाची सावली जाईल नया. काही क्षणात जशी ती सावली जाते ना, तसं माणसाचं पद पैसा आणि संपत्ती निघून जाते. विडाला विडाला मग तुम्ही असं म्हणता हे निघून जातं, पण मग हे डोळ्याला दिसतं ना. ज्ञानोबा म्हणतात, अरे हे डोळ्याला दिसण्यापुरतच खरंय. तैसा हा संसार पाहता पाहता क्षण न लागता दिसे नाते. जळे बुड बुडे देखता देखता. महाराज तैसा हा संसार दिसे. जसं जळी बुडबुडे, जशी अपघाची सावली, जसं काही क्षणात नष्ट होतात, तसा हा संसार लगेच नष्ट होणार आहे हा नाही. पण आपण स्वप्नात स्वप्नात. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, एकदा का स्वप्न तुटलं की सत्य डोळ्यासमोर असतं. तसं या देहाचं स्वप्न भंगलं की पुढे यमदंड रूपी सत्य आपल्या समोर राहणार आहे. अपघाचा सरळ सरळ भावार्थ. विडाला विडाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर सांगितलं. अभंग चिंतन सेवा आजच्या कशाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माहित आहे. कैलासवासी आसाराम नारायण बल्हाळ बाबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ती सेवा आहे, ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली.
गंगा भागीरथी, अनुसायाबाई आसाराम मल्हार, संतोष दादा बल्हाळ, भारत दादा बल्हाळ, कल्पनाताई गवळी आणि प्रियंकाताई कांबळे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. ही माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सोमीनाथ महाराज, मागच्या उत्तर कार्याला त्यांनी अचानक माझ्या सेवेचा योग आला आणि आमचे संतोष भाऊ, त्यांचा नेहमीचा कॉन्टॅक्ट आमचा वर्षभराचा झाला. त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज 2 महिन्या अगोदर तारीख दिली, 2 महिन्या अगोदर. अहो म्हणलं मी इतका मोठा माणूस नाहीये, पण सोमनाथ महाराज म्हणले ते काही सांगू नका, वेळेत या वेळेत. मागच्या वेळेला आम्हाला थोडस ऐकायचं राहिलं होतं, यावेळेला थोडं शिल्लक होऊ द्या. महाराज सांगू तुम्हाला, आमच्यासारखे लहान माणसं मोठे झाले असेल ना, ते केवळ आमच्या सोमनाथ महाराज, संतोष भाऊ सारख्या माणसांनी. आज आम्ही अवघा महाराष्ट्र फिरतोय, हे आमचे लहान लहान पोरं आम्ही समाजात तयार करतो दादा. याच्या मागे सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर तुमच्या सारख्या माणसांचं. सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो आणि माझी सेवा कस करू आरंभ करतो. विठाला विठाला दादा. जायचं एक दिवस सगळ्यांनाच पहा. काका 1 वर्षापूर्वी गेले, काही 10 दिवसापूर्वी गेले, काही 2 महिन्यापूर्वी गेले, काही गेले, काही चालले आणि काही जाणार. आज आपण इथं कीर्तन करतोय, आज कुणाचे तरी फुलं टाकणं चालू असेल कुठेतरी. साध्या भाषेत सांगू का, आज आपण कोणाच्या तरी वर्ष श्राद्धाचं कीर्तन ऐकतोय, मी करतोय, उद्या आपलं सुद्धा कोणीतरी कीर्तन ऐकणार हे लक्षात ठेवा. विठाला विठाला. म्हणून जीवनच असं जगा दादा, परमार्थाकडे जीवनात. परमार्थ संसार सोडा आणि परमार्थ करा असं कुठले संत म्हटले नाही, कुठलेच संत म्हटले नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय असतील, ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, अरे अधिकार तैसा कर उपदेश. संसारिक असाल ना तर जे काम इमानदारीनं आलं ते इमानदारीनं करा. नरहरी सोनार होते. नरहरिनाथ महाराज भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त, सोनार समाजात जन्म घेतला आणि त्यांना लोकांनी सांगितलं, महाराज चालन पंढरपूरला, चला आपण काशीला जाऊ. त्यांनी एका शब्दात सांगितलं, माझं काम हाच ईश्वर आहे. माझ्या वाटेला आलेलं कर्म मी जर इमानदारीनं केलं तर याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही. पण आपण जर दूध पाणी टाकून विकत असेल तर तो सुद्धा व्यवसाय नाही. विडाला विडाला. परमार्थ म्हणजे काय? टाळ वाजवणं, कीर्तन करणं, माळ घालणं, चाल म्हणणं, कीर्तन करणं म्हणजे परमार्थ असं वाटत असेल तर मला तर साफ चुकीचं आहे. कारण भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतु माते संगोस्तो कर्मणी. आपण ज्या वर्णात जन्माला आलो त्या वर्णात जे काम आहे ना दादा, ते काम इमानदारीनं करा. नर हरी सोनार हरीचा दास. नर हरी सोनार आहे, पण सोनार असून कोण आहे? हरीचा दास आहे. आणि नुसता हरीचा दास नाही, पुन्हा काय आहे? भजन करी रात्रंदिवस. तुम्ही चांभार समाजात जन्माला आले, आयुष्यभर जोडे शिवा, हे तुमचं काम आहे. पण जोडे शिवत असताना नामस्मरण निश्चित करा. विठाला विठाला. कर्मण्येवाधिकार असते. जीवन जगत असताना चांगलं जीवन जगाकडे, आणि इथं आल्याच्या नंतर एक करा. आपलं काय झालं माहितीये का महाराज? आपण ज्या गोष्टीसाठी आलो त्याच्यासाठी आपला प्रयत्नच नाही. आपण इथं ज्या गोष्टीसाठी आलो ना त्या गोष्टीसाठी प्रयत्नच नाहीये, आणि ज्या गोष्टी विना प्रयत्नाच्या होतात त्याच्यासाठी आपले प्रयत्न आहे. विठाला विठाला.
मला सांगा, जर जीवन जगत असताना शाळा शिकली, तुम्ही शाळेत गेले, शाळा शिकली, पदवीधर झालात, नोकरी केली, लग्न झालं, याच्यासाठी जीवनभर अट्टहास केला, हे झालं नसतं का? हे झालं नसतं का? वय झालं म्हणजे आपोआप लग्न करणारच तुमचे. तुम्ही जरी नाही म्हणले तरी घरचे बळजबरी करून देणार आहे. पोरग जर लय येण्यासारखा करायला लागला ना, बाप म्हणत असतो 2 वर्ष थांबा, एकदा त्याचं वाजवलं की तो आपोआप शांत होतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे त्यानं जरी नाही म्हणलं मला लग्न करायचं, लग्न आपोआप होतं का नाही? आता नाही होत म्हणा, आता थोडस झटावं लागू राहिलं, पण होतं मग बी. अजून असं नाही झालं की बिना लग्नाचा व्हायला होत. 30चं 35, 35चं 40 होत. आता एवढं अवघड झालं. महाराज कीर्तनात लग्नाचा विषय काढला ना, पहिले घाम फुटतो आम्हाला. हा ना, चुकून पण एखाद्या दगड गिगड फेकला वायता गेलं मग. अहो, संसारातल्या गोष्टी होणारच आहे. साध्या भाषेत सांगू का, तुम्ही किती डाय केला म्हणजे पांढरे केस होणार नाही. कसं वाटतं तुम्हाला? बरं, किती मोतीबिंदूचे ऑपरेशन केले म्हणजे मरोस्तर दिसन तुम्हाला. बरं, किती पुड्या खाल्ल्या आयुर्वेदिकच्या म्हणजे गुडघे दुखणार नाही. कीर्तनात तुम्ही, अरे या संसाराच्या गोष्टी आहे, याला किती सांभाळा आणि किती करा, एक दिवस ही संपणार आहे आणि ह्या होणारच आहे. पण सांगू तुम्हाला, आपण जर परमार्थ केला नाही तर परमार्थ होणार नाही. तुम्ही जर कीर्तनात बसले आणि जर नामस्मरण केलं नाही तर ते पुण्य तुम्हाला लागणार नाही. पण तुम्ही शेतात गेले आणि पाणी भरायला लागले गावाला, आणि गावाला पाणी भरता भरता जर रामकृष्ण हरी म्हणले, त्याचं पुण्य आहे. विडाला विडाला. मग का करत नाही माणूस परमार्थ? याचं कारण असं आहे दादा, आम्हाला देवच ओळखता आला नाही. आम्हाला जर देव ओळखता आला असता तर आमच्या जीवनात परमार्थ झाला असता. आणि मला असं वाटतं ज्ञानोबांच्या दृष्टिकोनात ते पडलं की हे नको त्याला देव म्हणतात, नको त्याला संत म्हणतात, आहेत त्याला देव म्हणत नाही. म्हणून तुकोबाराय, म्हणून ज्ञानोबारायांनी त्या व्यक्तीकडे नामनिर्देश करत असताना सांगितलं, अरे देव ओळखा, देव अभंगाचं पहिलं. लोक परमार्थ करत, मग का करत नाही? देव कळाला नाही. देव साधा प्रश्न, देव नाही कळाला. आपल्याला देव कळाला का? जरा स्वाभाविक चिंतन कर, आपल्याला देव कळाला का? आणि देव जर कळाला असता, साध्या भाषेत सांगू, देव जर कळाला असता तर मंदिरात चोरी झाली नसती. देव जर कळाला असता तर एका भजनाच्या कळाला काही काहीला, ज्याला कळायचं त्याला. देव कळाला असता तर एका भजनाच्या 2 पार्ट्या झाल्या नसत्या. जर देव कळाला असता तर एका सप्त्याचे, आता हे मी रातभर सांगू शकतो. अहो, देवच कळाला नाही ना, सप्ताह काऊन करायचा? देव कळायचं म्हणून. आणि तिथं जर तुम्हाला तुमचे द्वेष दिसत असत तर काय काय तुम्हाला देव कळाला? आदरणीय राऊत महाराज नेहमी सांगायचे, अरे पोराओ, एक कीर्तन कमी करा, पण कीर्तनाला गेल्या लोकांमध्ये देव पहा. विडाला विडाला. नाही कळाला दादा देव आम्हाला.
आणि जर देव कळाला असताना दादा तर जीवन जगत असताना आम्ही सज्जनाचा अपमान कधी केला नसता. जर देव कळाला असताना मला आमच्या घरामध्ये मोठ्या भावाला आम्ही राम म्हणून पाहिलं असतं. जर देव कळाला असता तर आमची वहिनी आम्हाला सुमित्रा दिसली असती. आम्हाला जर देव कळाला असताना तर आमची पत्नी आम्हाला सीतेच्या स्वरूपात दिसली असती. सगळ्यात महत्वाचं वाक्य लिहून जा, महत्वाचं वाक्य घेऊन जा. आम्हाला जर देव कळाला असता तो मरत असताना आई बापाला शापच द्यायला नसता. विठाला विठाला. मी धन्यवाद देईल बरं बल्लाळ परिवाराला, संतोष भाऊ. फार लोक बघितले, फार लोक गेले, जातात जाणार. सगळ्याच लोकांचं असं नशीब नसतं बरं. आज 1 वर्ष झालं जाऊन बाबांना. 1 वर्षापर्यंत त्यांची स्मृती आपल्या अंतःकरणात तेवढ ठेवली आपण. आणि आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तने बाबा आज ते सुद्धा तिथून आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद. आशीर्वाद देत असतील. गड्या हो होतो तो पंत सेवा केली आत्मबल नाही, पण आजपर्यंत तुम्ही माझी सेवा करताय. वर्ष श्राद्ध करायलाच पाहिजे महाराज. गरुड पुराण सांगतो तुम्हाला 5 मिनिटात का करायचं वर्ष श्राद्ध. त्यांना धन्यता देतात. पहा जे मातृ पितृ सेवा करतात ना त्यांना तुकोबा धन्यवाद देतात. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक. मुलं सगळ्यांच्या घरात असतात, मुली सगळ्यांच्या घरात असतात, पण इथं महत्वाचा शब्द वापरला तुकोबाबाईंनी. सात्विक, राजस आणि तामस 3 प्रकारची मुलं असतात. तामस मुलं कोणाला म्हणतात? जे सकाळी ऊन पडोस्तर झोपत, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत बस स्टँडवर फिरत, रोज जे 100 रुपयाच्या पुड्या खात ते तामस आहे. राजस कोणाला म्हणतात? राजस मुलगा आहे. सकाळी 7 वाजता ज्याची आंघोळ होते, 9 वाजेपर्यंत जो मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतो, दिवसभराचे काम करून संध्याकाळी आई वडिलांना विचारपूस करतो तुमची तब्येत बरी आहे का, तो राजस आहे. पण तुकाराम महाराज सात्विक पुत्राचं वर्णन करतात, कन्येचं वर्णन करतात. सात्विक कोणाला म्हणतात? जो सकाळी 5 वाजता उठतो, स्नान करतो, आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतो.
देवाचं दर्शन घेऊन दिवसभराचे काम करतो आणि संध्याकाळी आई वडिलांची सेवा करतो. तो सात्विक पोरगा आहे तोपर्यंत तर सेवा करतो, यात नवल नाही. पण गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रित्यर्थ दान धर्म करतो, त्याला सात्विक मुलगा म्हटलेला. आणि तुकाराम महाराज त्यालाच धन्यता देतात. म्हणून मी सांगितलं, बाबा बल्लाळ परिवारात तिथून आशीर्वाद देत असतील. गड्या हो, आयुष्य तर माझं चांगलं गेलं, पण तिथं गेल्यावर सुद्धा तुम्ही चांगलं काम करताय ना, मला इथं सुद्धा त्रास नाही. काय करायचं वर्ष श्राद्ध मी सांगत होतो. आता 2च मिनिटात ऐका. माणूस गेला म्हणजे मुक्त झाला असं नसतं. काही लोक म्हणतात हा कोणा पाहिलं स्वर्ग नरक मेला मेला, असं नसतं राजा हो. जरा 2 मिनिटात ऐका. गरुड पुराण सांगतं, माणसाचा ज्या ठिकाणी देह गेला ना, त्या ठिकाणी त्याचा फक्त जीव बाजूला जातो आणि पार्थिव पडतो देह. किती नवल आहे पाहन बाबा. ज्याला लोक अण्णा म्हणत होते, ज्याला मामा काका चुलते पुतणे अण्णा काय 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 नावं होते, त्याला मेल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला? पार्थिव म्हणतात. पार्थिव पार्थिव. सांस टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे. एकदा का तुमचा श्वास संपला की रिश्ते नाते आपोआप तुटून पडतात दादा, आपोआप तुटून पडतात. आणि मग लोक म्हणतात काय करा, बॉडी उचलून पलंगावर ठेवा. कोण होते ते? अण्णा. अण्णा अण्णा जेव्हा पैसे होते ना अण्णाच्या खिशात मक्काचे, अण्णा घरात आला की सगळे गप्प बसत होते. अण्णा आले अण्णा आले अण्णा आले. आणि एकदा का अण्णानं 50 वर्ष ओलांडलं की मग अण्णा कोणच्या कोपऱ्यात जातो ते अण्णालाही कळत नाही. जो अण्णा छाती फुगून चालत होता तोच अण्णा एक दिवस अण्णाला माग होतो. हे जीवन आहे. विठाला विठाला. त्याचा जीव जातो दादा, जीव तिथंच जातो. पार्थिव पडतं, प्रेत पडतं. पंचमहाभूतापासून तयार झालेलं शरीर खणलं की जीव मरत नसतो. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः अच्छेद्यो यमदायोय मक्लेद्यो शोश्च एवच. त्याच्यामध्ये बऱ्याच ओव्या आलेल्या. जैसे जीवन वस्त्र सांडिजे मग नूतन विढिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते. देह पडून जातो आणि जीव फक्त बाजूला राहतो. मग जीव बाजूला राहतो, जीव सगळं पाहत असतो. कोण लिंबाचा दगड आणतो, कोण केळीचे खांबा आणतो, कोण पळखट्या जमा करतो, कोण लाकडं पाहतो. मंडळीला हुशार असतात. लाकडं ओल्या वाळेला आणा म्हणतात, वाळेल काऊन लय अवघड मला सांगू तुम्हाला. आहे तोपर्यंत परमार्थ करायकडे, आहे तोपर्यंत परमार्थ करा, समाजकार्य करा, धर्म करा. मेल्याच्या नंतर तुमची नाही सगळ्यांचीच अवकाळ आहे. विडाला विडाला. मी सांगतो म्हणजे मी अवकाळाने असं नाही. तुम्ही तरी बसल्या जागेवर जासाल, आम्ही कोणत्या जिल्ह्यात जो आमचा भरोसा नाही. प्रोसेसच असते ना. गेल्याच्या नंतर फक्त प्रोसेस कळते ना तुम्हाला. आता तुमचा रस्ता कागदोपत्री इतका चांगला आहे की गचका सुद्धा नाही. प्रोसेस कळते ना तुम्हाला. मध्ये घुसलं का तुमचा रस्ता पाहिला मी मॅपवर, असा इतका चिकना दाखवायला की गड्ड सुद्धा नाही. आणि मध्ये येऊन आल्यावर कळालं की 10 मिनिटाचे अर्धा तास लागतात. ती काय फक्त कागदोपत्री दाखवलं, फक्त प्रोसेस. तसं माणूस गेल्याच्या नंतर फक्त प्रोसेस असते. आंघोळीला किती डिग्री तप्त पाणी? सकाळी आपण आंघोळीला किती घेतो? 50 डिग्री सेल्सिअस. लय झालं तेवढं पाणी. कोणी 30च घेते. पण मेल्याच्या नंतर 300 सेल्सिअस तापतं ते. हे जाळ लावता, लावा जाळ लावा जाळ. बर भांडे किती मारा आंघोळीला? 2. काही ठिकाणी 4 घेतात 4 टोपल्याला. बरं एवढे 4 टोपले असून सुद्धा इमानदारीनं सांगा बाबा, सगळं अंग भिजतं त्याचं. खरं सांगा.
4 बकेटा घेऊनही अंग भिजत नाही आणि आपली एका आंघोळीत एका बकेटीत आंघोळ होते. मग काय नुसती प्रोसेसच आहे ना. माझं म्हणणं आहे नंतर जर प्रोसेसच असेल तर मग आहे तोपर्यंत चांगलं काम करा. जीव जातो बा निघून, मग जीव गेला ते मी बरंचसं सांगितलं होतं मागच्या वर्षी. मी जास्त सांगत बसत नाही. 5 पिंड पाडावं लागतात, त्याला तेवढीवर ठेवतात. खांदेकरी 4 एक पानवड्या पुढं चालतो. 20वा दिला जातो. 20वा कुठं? गवाळीत, गावाच्या बाहेर. गावातही नाही, गवाळीत लांब राहील. मी एका म्हणलं का तो म्हातारा गेला, एवढा 10 लाखाचा बंगला आहे, 27 लाखाची डस्टर गाडी आहे, एवढं तर म्हातारा कमवून ठेवलं, एवढा मोठा बंगला आहे 2 एकरचा, ठेव ना म्हणलं एखाद्या कंपाऊंड मध्ये, काय अडचण आहे? ते म्हणलं महाराज 13व्याची सुपारी 1000 रुपयाने शिल्लक घ्या, पण याला तिकडे काढा गावात बाहेर. याला जिवंतपणे कोणाचे लग्न नाही जमू दिले, मेले हवे गप नाही राहायचं. काही नसतं महाराज गेल्याच्या नंतर. कुठेही ठेवा त्याला घरात ठेवा नाही तर स्मशानात ठेवा. एकदा का माणसाचा जीव गेला, लोक म्हणतात ते वापस येतात ना. तुम्हाला असं वाटतं का जे म्हातारे बिगर भाकरीचं मेलं ते पुन्हा वापस येईल? मरताना म्हातारा भाकर करून गेला असेल एखादा. आता आम्ही सिटीमध्ये जातो ना, मी सांगू, मी ग्रामीण भागातल्या लोकांना धन्यवाद देईल बाबा. वृद्धाश्रमात जेवढे माणसं वृद्धाश्रमात एकही खेड्यातलं नाही बा. कांचनवाडीला वृद्धाश्रम आहे. मागच्या गेल्या वर्षी दिंडीला जाताना मी तिथे गेलो होतो. प्रत्येकाला विचारलं, कोणी म्हणे मी पैठण तालुक्यातली, कोणी मी औरंगाबाद जिल्ह्यातली, कोणी म्हणे फुलंब्री तालुक्यातली, कोणी म्हणे कन्नडची. म्हणलं एक गाव सांगा ना गाव. ते म्हणे महाराज माझा पोरगा जर शेतकरी असताना तर आम्ही इथं नसतो. मग तुम्ही इथं कसं काय? म्हणले तो क्लास 1 ऑफिसर आहे, क्लास 2 ऑफिसर आहे, आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये आमचे फाटके तुटके माणसं चांगले दिसत नाही ना, म्हणून आम्ही वृद्धाश्रमात. शेतकरी कमवतो कमी दादा, पण अंतःकरणानं शेतकरी मोठा असतो. आणि सांगू, फार मुलगा शिकवला असेल त्या आईबापानं घमेंड करायची नाही, पण ज्या आईबापानं मुलाला संस्कार दिले असताना त्यांना अभिमानानं जीवन जगा. विठाला विठाला. नंतर प्रोसेस असते महाराज सगळे. त्याला अंत्यविधीसाठी नेलं जातं. मग तिथं अंत्यविधीसाठी काय असतं बाबा? पुढे ठेवलेले फुलं असतात ना, झेंडूचे, गुलाबाचे फुलंच असतात ना, फुलंच असतात. ते फक्त येड्या बाबळीचे असतात. लोक काय म्हणतात, अहो फुलं ठेवले का? फुलं म्हणलं ठेवले असतील गुलाबाचे, येड्या बाबळीचे होते मोठे मोठे, त्याला काटे बी तसेच होते. आणि मग त्याला फुलावर ठेवल्या जातं. सांगू दादा 2 मिनिटात ऐका. याला किती सांभाळा गड्या? ह्याचे 3.5 हाताचं आहे ना, तुमचं माझं जे काय असेल ते, हे किती सांभाळा. 1 दिवस याची माती निश्चित आहे. शरीराची हो या माती, शरीराची मातीच होणार आहे बाबा. आणि आणती जाणे आळंदी, पंढरपूर, आहा मसनवटी,
किती पक्का स्लॅब टाका, 3च पत्र शेवट. किती पक्का स्लॅब टाका, जायला घरपंत 3च पत्र्याचं, ते बी उच केलं आता कोणीकडून बी, ते बी नीट नाही आहे. किती झटतो महाराज माणूस, किती झटतो. जर बारकाईने विचार करा, पण कुठून आलो मी सकाळी, कशाला तुमचं सांगायचं, मग सांगतो ना. कुठून आलो, 100 किलोमीटरला आलो. आता इथं कीर्तन करायचं, इथून जायला 4 वाजलं आणि संध्याकाळी पुन्हा कीर्तन. कशासाठी चाललंय, कशासाठी चाललं, बोला ना, खरं बोला ना, काही अडचण नाही. अहो सगळे त्याच्यासाठी चाललंय. मग मला सांगा, आपण एवढी धडपड करतो, पण आता याच्यात बारकाईचा मुद्दा आहे. करा गाडी इतकी धावपळ. मी कोणाचं वाक्य ऐकलं होतं, सकाळी 1 मजला काढा, दुपारी 1 बांधा, संध्याकाळी 1 बांधा, जाऊ द्या ना आभाळापर्यंत. पण आभाळापर्यंत जाऊ द्या, पण नजर देवाच्या चरणावर ठेवा. आल्टोत काय बसताय, बोलेरो स्कॉर्पिओत बसा, डस्टर मध्ये बसा, फॉर्च्युनर मध्ये बसा, पण गाडीत बसा आणि बसल्या बसल्या रामकृष्ण हरी म्हणा. सुख भोगू नका असं नाही म्हणत मी. अहो आपण काय कमवतो, याच्यापेक्षा जास्त कमवा, पण कमवल्याच्या नंतर हे देवानं माझ्या पदरात टाकला असं म्हणा, त्याला धोका नाही कधीच. विठाला विठाला. इतक्या लांब लांब फिरतो महाराज, इतक्या लांब लांब, पण अजून रातची गाडी बंद नाही पडली का, त्याच्या नावावर आहे ना, त्याच्या नावावर. आणि सांगू, गुरुवर्य महाराजांचा एवढा प्रसाद आहे, आदरणीय राऊत महाराजांचा, आजही कुठं मागणी नाही, आजही कुठं मागणी नाही. मला वाटतं सोमनाथ महाराज त्याला साक्षी. आतापर्यंत कित्येक कार्यक्रम केले असतील, मोठ्या मोठ्या कथा आहे, पण अजून कुणाला म्हणलं नाही की इतके लागतील म्हणून. तुमच्या सगळ्यांसमक्ष एक सांगितलं, ज्या दिवशी ही बुद्धी मला सुचेल ना, त्या दिवशी मला नाही वाटत माझं एवढं ठिकाण म्हणून. विठाला विठाला. एवढी धावपळ चालली सगळी त्याच्यासाठीच ना, इतके कष्ट करतो माणूस, पण एवढं केलं तरी 3च पत्र. आणि किती चांगलं जीवन जगावं महाराज. माणूस घरात जाईल, गाडीत जाईल का रस्त्यावर जाईल, याचा भरोसा आहे का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सास देती साथ देती नहीं, साथ देती नहीं, ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का. काय सांगता येतं महाराज, कधी जाऊ माणसानं, काही सांगता येत नाही दादा. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का, आपण फार भाग्यवान माणसं आहे. तुकोबारांच्या भाषेत सांगतो, वाचोनी आलो येथवरी, काय महाराज सुरुवात, बरवे झाले आजेवरी. काय झालं महाराज, नाही पडलो मृत्यूचे आहारी, मग वाचोनी आलो येथवरी. मग काय करायचं आता, मेले नाही मान्य, वाचून आलो इथलो हे बी मान्य. मग आता इथून पुढं काय करायचं, उरले ते हरे तुम्हा समर्पण, उरले ते हरे तुम्हा समर्पण. इथलं आलो ना, मग आता इथून पुढं फक्त एकच भगवंताचं नामचिंतन. विठाला विठाला. आणि याला किती सांभाळा, 1 दिवसाची माती होणार आहे. लोक लाकडावर ठेवतात आणि महाराज आग्ने टाकतात. कबीरजी फार सुंदर सांगतात, अरे ज्या देहाला इतकं घासलं, फेरनलवली लावली, साबण लावली, असंख्य प्रकारचे अत्तर लावले, गुलाबजल, काय काय जे असेल ते एवढं सगळं केलं, पण याचा शेवट 2 मिनिटात ऐका. क्या तन मांजता रे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांजता रे एक दिन माटी में मिल जाना, पवन चले उड़ जाना रे पगले, पवन चले उड़ जाना रे पगले, समय चूक पछताना, तन मांजता रे
माटी में मिल जाना. अरे किती घासतो, किती घासला तरी एक दिवस मातीच होणार आहे. पुढं फार सुंदर सांगतात पहा. चार जना मिल गढ़ी बनाई, चढ़ा काठ की डोली. चार जना मिल गढ़ी बनाई, चढ़ा काठ की डोली. चारों तरफ से आग लगा दी, फूक दैर जैसे होरी. क्या तन माजता रे एक दिन माटी में मिल जाना. आपण आयुष्यभर चार चाकाच्या गाडीत लय फिरतो महाराज, लय फिरतो. पण शेवट जात असताना किती 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 चाकाची गाडी? 8 चाकाची. 4 माणसं, एका माणसाला 2 चाक आहे बाबा. किती झाले? 8. बरं लवाजा मापा हाण तुम्ही किती राहतो. लग्न अंत्यविधी सारखीच. फक्त फरक एवढा आहे, लग्न डीजे राहतो आणि अंत्यविधीला डपडं राहतं. विडाला विडाला. आणि मग त्याला नेल्या जातं, त्याला आगे डाग दिल्या जातो. आणि सांगू पुढचं. हाड जले जैसे बन की लकडिया, केस जले जैसे घासा. हाड जळतात. हाड कसे जळतात? पोकळ बांबू जाळून पहा एका दिवशी. असा चटचट चटचट जळतो महाराज, केस असे चटचट जळतात. म्हणून पहा तुम्ही, आगी लागल्या लागल्या असा आवाज येतो, असा चटचट 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 आवाज येतो. आणि मग बसलेले माणसं काय करतात, जवळ जाऊन बसतात. तिथे पेटोल्यावर जवळ जाऊन बसतात लोक. जवळ असले लोक म्हणतात थोडं माग मागे सरका म्हणू नका, म्हणून मी सरकणार आहे ते. नाही म्हणलं तरी सरकतात ते. हाड जले जैसे बन की लकड़िया, केस जले जैसे घासा. कंचन जैसी काया जल गई, कंचन जैसी काया जल गई, कोई नहीं आवे पासा. तन मांजता एक दिन माटी में मिल जाना. सोन्यासारखा देव जळून भस्म झाला बाबा. पण मग गेल्यावर जळाल्यावर काय? मागचे महिना बघडत असतील बा. किती महिनाभर. 3 दिना तेरी तिरिया रोवे, 13 दिना तेरा भाई. 3 दिना तेरी तिरिया रोवे, 13 दिना तेरा भाई. जन्म जन्म तेरी माता रोवे, जन्म जन्म तेरी माता रोवे, करके आस पराई. क्या तन मांजता रे एक दिन माटी में मिल जाना. 3 दिवस पाहुणे रावळे काढतात. किती दिवस? 3 दिवस. रक्ष लोक एकदा रक्ष झाले की मग 5 गोण्या आणल्या जातात. किती? 5 गोण्या. आणि माती सकट जमा करतात. खालच्या माती सकट जमा करतात आणि कुठं नेतात? तीर्थात. पुढं फार विशेष झालं. आपल्याला असं वाटत असतं माझ्याशिवाय काहीच होत नाही, माझ्याशिवाय काहीच होत नाही. लय लोकांचा भ्रम असतो. एक 85 वर्षाचं म्हातारं आयुष्यभर संसार केला, परमार्थ कधीच नाही केला. इतकं चिकट होतं म्हातारं महाराज, इतकं चिकट होतं तर तूप वाढायची पाळी आली ना तर गौरीवर तूप टाकायचं, धुपान द्यायचं पंक्तीत. तूप नाही वाढलं ताटात, इतकं चिकट होतं म्हातारं. असे 10 जण बसले. म्हण बाबा तूप आणा ना. तूप म्हणे आणाच का? टाकणार नाही. नाही म्हणे आणा. आणलं त्यानं तूप आणि एक गौरी आणली. बाकीचे लोक म्हण बाबा चमचा वाढा म्हणे. तसं नाही, चमचा कोणाला कमी जास्त केलं मग सगळ्याला सारखं म्हणजे त्यानं 1 चमचा तूप याच्यावर टाकलं पेटलेल्या गौरीवर आणि सगळ्याच्या पुढे जाऊन असं इतकं चिकट होतं म्हातारं. आयुष्यभर संसार केला, माड्या बांधल्या आणि नातवाला म्हणायला लागलं घ्या खाऊन. मी तोपर्यंत घ्या मजा करून. मी गेल्यावर तुमचं काही खरं नाही. मी होतो म्हणून तुम्ही गुलाबजामुन खाल्ले, मी होतो म्हणून तुम्ही बासुंद्या पिल्या आणि मी नसतो तर घर झालं असतं का? अहो ही मी लय अवघड आहे महाराज. हा मी इतका अवघड आहे ना. या मीनं चांगल्याची माती केली. येडका मदन नावाचा अभंग आहे. 9 जणांची यादी आली त्याच्यात. येडका मदन तो केवळ 95. 9 जणांची यादी
मीपणामुळे गेले ते मीपणामुळे. आणि हे म्हणायचं घ्या घ्या मजा करून घ्या खाऊन. ते पोरग म्हण बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जाऊन तर पहा. नाही 13 दिवस गुलाबजाम खाऊ घातले गावाला तर मग मी काय. कोणा वाचून कोणाचा राहत नसतं महाराज. नवजात शिशूची आई जरी मारली मुलगा वारतो का? नाही दादा, हे समाजाचं सत्य आहे. मग कोणा वाचून कोणाचंच राहत नसल ना. मग ज्ञानोबा काय सांगतात, अरे कोणा वाचून कोणाचंच राहत नाही, पण कमीत कमी इथं आल्याच्या नंतर त्याची तरी भेट करून घ्या. हे साथे आली या माणसाचं. मग ज्ञानोबा सांगतात जर काहीच राहणार नसेल तर मग एक करा ना, याच्यासाठी झटूच नका ना, कारण देवाचं भजन जा. ज्ञानोबा तुकोबाने काय कमवलं महाराज जीवनात? बाळकाने चिंतन करा बरं. मला असं वाटतं ज्ञानोबाने समाधी घेतली वय वर्ष 22 वर्ष. काय होतं महाराज? स्वतःचा प्लॉट नाही, स्वतःचं घर नाही, स्वतःची जमीन नाही. एखादी आमदार, खासदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत चेअरमन सोसायटीचा, असं काही एखादी पद अजिबात नाही. हे काहीच नव्हतं महाराज. पण कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाची जर सांगता करायची म्हणले की ज्ञानोबांविषयी होत नाही. काहीच नाही केलं महाराज त्यांनी आयुष्यभर, फक्त एकच केलं, सदा नाम घोष करू हरी कथा. देवाचं नामस्मरण केलं. आणि ज्यानं देवाचं नामस्मरण केलं त्याला संसारातही काही कमी नाही पडलं. देवाचं नाव घ्या, संसारही होतो आणि परमार्थही होतो. पण तुम्ही जर संसारच करायची तयारी केली तर संसारही होत नाही, परमार्थही होत नाही. लय उलटाय महाराज गणित आहे हे. गणित बसवायला लय आयुष्य निघून जातं माणसाचं. आणि ज्याचं गणित बसतं त्याला करता येत नाही. अहो 60,000 वर्ष लागलं गणित बसवायला विश्वामित्राला. 60,000 वर्षात गणित केलं, पण शेवटी उत्तर चुकलंच ना. उत्तर चुकलंच ना. जीवन जगत असताना माणसाला 3 पद्धतीत जीवन जगायचे. एक, नीती सांभाळा. 2, चांगलं वागा. आणि नंबर 3, जेवढी करता येईल तेवढी मातृत्व सेवा करा. ज्ञानोबा देव ओळखायला सांगतात. आता उत्तर कार्याचा कीर्तनाचा असा असतो महाराज, गंज वाटतं आभागाकडे जावं. पण विषय असा असतो, उत्तर कार्याचं कीर्तन म्हणजे इकडं आल्याशिवाय वेळच लागत. माझा स्वभाव असा आहे, चिंतन करावं असं गंज वाटतं, पण मग इकडं नाही आलं की हेही कळत नाही लोकांना. त्यामुळे थोडा नाईलाज होतो. चालेल, देव ओळखता आला पाहिजे महाराज. काय ज्ञानोबा काय सांगतात, देव ओळखा, कारण आम्हाला देव नाही ओळखता. 3 पद्धतीत देव ओळखता येतो. 1, राष्ट्र सेवा करणाऱ्याचा सन्मान करा. जो राष्ट्र सेवा करतो ना तो देव आहे. 2, जो समाज सेवा करतो तो सुद्धा देव आहे. आणि 3,
आपल्या घरात असलेलं सगळ्यात मोठं दैवत सकल तीर्थाची आधुरी जी एका सासू सासरे नाही चुकलं काय ज्ञानोबा सांगतात सकल तीर्थाची धुरे सगळे तीर्थ कोणाच्या पायाजवळ आहे सासू सासऱ्याच्या आई बापाच्या मग सासू सासऱ्याला जास्त जीव आहे मग लोकांचा काय कारण आहे मग मला असं वाटतं काहीतरी कन्फ्युजन झालं असेल त्यांचं अहो आपल्या आई वडिलांच्या पायामध्ये सगळे तीर्थ आहे कडे कबीर जी एका प्रमाणात फार सुंदर सांगतात माय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासे कुंडलिके काय केले उभे केले परब्रह्म उभे केले आई वडिलांसाठी तू बघायला तो मग मला सांगा रातचे जण आई बाप आणले तो कोणत्या नरकात जाईल त्याच्यामुळे माझ्या कीर्तनात सोमनाथ महाराज माझ्या कीर्तनात लोक पुढं बसत नाही बरं त्याला माहिती हा बाबा काय विचारून याचा भरोसाच नाही ज्ञानोबा आहे म्हणजे विश्वमौली ज्ञानोबा आहे साधकाचा माय बाप सर्वशने हरे ताप सर्व बुद्धी सुख ज्ञानोबा माझा एवढे मोठे ज्ञानोबा आहे पण वर्णन कोणाचं करतात जे काय एका माता पिता मग आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे 10 एकर मधून 2 एकर त्याला वेगळी काढून दिली पाहिजे ना आपण 8 एकर वाटून घेतली पाहिजे मग जे काय एका माता पिता ती जर माता पिता त्यांच्यात जर तीर्थ असन त्यांच्यात जर देव असन तर काशीलाही जाऊ नका द्वारकाही पाहू नका पंढरपूर जाऊ नका ना आळंदी जाऊ नका फक्त एकच करा सकाळी उठलं नका दर्शन घेऊ तुम्हाला लाज वाटत असेल मी या मताचा माणूस नका दर्शन घेऊ पण कमीत कमी एकदा विचारा बाबा तब्येत कस काय आणि झोपताना एकदा आपल्या आईला विचारा माय तू जेवली का काही नाही लागत महाराज आईबाप सांभाळण्यासाठी खरा देव म्हणजे तोही बघ आणि मला याच्यावरच कीर्तन संपवायचं आहे घरामध्ये जर खरा देव पाहायचा असेल ना 2 तास देवपूजेजवळ आपण बसत असताना ना आपले आईबाप जर चहा पाण्यासाठी 2 तास वाट पाहत असताना कडे आपला परमार्थ नाही परमार्थ नाही जात काय नाही केलं त्या बापानं पोरासाठी सांगा बरं काय नाही केलं बापानं बाप स्वाभिमानी बना बाप कनकर कना त्याच्या हृदयात सुद्धा जाळूच्या संवेदना काय असतो दादा बाप जेव्हा पारिक चिंतन करा घराचे पत्र गळत होते बाबा पण त्यानं कुठून कर्ज काढलं कळू नाही दिलं पण घराचे पत्र बदलले त्याला बाप म्हणतात आता त्याला माहित होतं आता काय 10-20 वर्ष आपलं आयुष्य एक दिवस आपण कधी जाऊन सांगता येत नाही सगळ्या पोरी जमा केल्या पोरं जमा केले ज्याचं त्याचं नाव करून दिलं बघ त्याला बाप म्हणतो त्याला हा नाही विचार केला मी जर याला वाटून दिलं तर आम्हाला उद्या सांभाळायचं नाही त्याला तो नाही विचार केला ना दादा त्यानं तो विचार केला मी तर भस्कन निघून जाईन पण मी जर गेल्याच्या नंतर यांना किती खर्च लागेल माझा बाळू त्याला अजून माहित नाही एवढं बाप तलाट्याकडे 10 चक्र बापानं मावल्या म्हातारपणात त्याचं नाव करून दिलं त्याला बाप म्हणतात दिवाळीच्या दिवशी मळेल कपड्यावर बाप घरात बसेल होता पण त्याला कोण कपडे विचारले नाही जात काय जीवन असं माणसाचं अरे ज्यानं हाडाचे काढ रक्ताचं पाणी मांसाचा चिखल केला ना दादा रातच्या 12 वाजता मोटर चालू केल्या बाप आपल्या समोर बसेल होता सकाळी त्याच्या समोर पोरांच्या हापिली पण बापार म्हणणार काय परमार्थ करतो आपण नका करू परमार्थ देवाला गरज नाही तुमच्या परमार्थाची पौरी ज्ञानोबा फार सुंदर सांगतात जयाचे आई धड नाही जयाचे परत पुससे काही अरे ज्यानं आई बापात देव पाहिला नाही त्यानं मंदिरातला देव किती जरी धुतला तरी त्यानं मूर्तीच घासली परमार्थ नाही केला विडाला म्हणून आई वडिला देव पहागड्या माऊली ज्ञानोबा तेच सांगतात ओळखा तिथं ओळखा गेला दुसरीकडे नका पाहू काय नाही केलं दादा त्या बापाने
कसा असतो बाप? बारका नाही का? बाप स्वाभिमानी बन, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा जळूच्या संवेदना. बाप अंतःकरणातून किती किती दुःखी असेल दादा, हे बाप कधीच संसारात कधीच आपल्या मुलाबाळाला पत्नीला कळू देत नाही, कधीच कधी हसत असतो. किती मोठं दुःख होऊ द्या, किती मोठं दुःख होऊ द्या, बाप कधीच 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 रडत नाही. ज्या दिवशी कंबा एवढ्या पोराच्या बापानं कानाखाली वाजवले असेल ना, पोरग कमी रडलं असेल, पण बाप आतल्या खोलीत जाऊन जास्त रडला असेल. त्याला विचारलं, बाबा काय झालं, का रडता तुम्ही? त्याच्या पत्नीने विचारलं. त्यानं काय उत्तर दिलं सांगू का? अगं, माझ्या खांद्या एवढं माझं लेकरू झालं, कवळं पोरग आहे, आणि माझी निपर झालेले हात जेव्हा त्याच्या गालाला लागले ना, त्याच्या नुसतं गालाला लागलं, पण माझ्या अंतःकरणाला लागलं. मी मारलं, पण मारल्याच्या नंतर मला पश्चाताप झाला. पण आज जर त्याला मारलं नसतं ना, तर उद्या त्यानं चूक केली असती, ती चूक सुधारली नसती, म्हणून बापानं मारलं. दादा काय असतो बाप? बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. घर आरामशीर झोपतं बाप, घर आरामशीर झोपतं का? कारण बाप जागा आहे म्हणून घर झोपत असत. रातची कधी बापानं मोटर बदलल्या हेरेतल्या, कधी लाईट बिल भरलं, पोराला माहीतच होत नाही. बाप किती कष्ट करतो हे ज्या दिवशी पोराला पाहायचं असेल ना, त्यानं फक्त एकच करा, बापाचं बोट घालून पाय एकदा. बोट तळवट टाकून सुद्धा ज्याच्या पायाला खालून खडे होतात ना, तो बोट बापाचा असतो. ज्याचा इस्तरी दिसते दादा, पण शर्टाच्या खाली ज्याची पॅन्ट फाटलेली असते त्याला बाप म्हणतात. ज्याच्या डोक्यावर लाखाचं कर्ज असून सुद्धा आपल्या पोराला जो गाडी घेऊन देतो त्याला बाप म्हणतात. काय सांगू दादा जास्त. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. कशासाठी झगडतो बाप आयुष्यभर? उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शापया जगाचे घेतो आपुल्याच माती. बाप घरात फोन नाही उचलत दादा कोणाचा. बालकायला विचार करा, बापाचा जर फोन वाजला ना, घरात आला तर बापाचा फोन सायलेंटवर असतो, आणि जर वाजलाच तो कुठेही असू दे, तो आवाज येतो, अजिबात फोन उचलायचा नाही. का नाही उचलत दादा फोन? कारण त्याला माहित आहे आज आपल्याला कोणाला तरी पैसे देणं होते ना, आपण पैसे दिले नाही, आणि आता तो पैसे मागण्यासाठी फोन करतोय, आणि आपल्या घरात कोणालाच माहित नाही आपण कोणाकडून पैसे आले. म्हणून तो बाप फोनाला दादा घरापासून 10 मिनिटं लांब जातो, 10 फूट लांब जातो, मग फोन उचलतो. कारण त्याच्यामुळं त्याला असं वाटतं आपल्या फोनमुळे घरामध्ये नाराजी नाही झाली पाहिजे. काय असतो दादा बाप? बाप घराचा तो पाया, माय कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते. जेव्हा बाप जातो दादा, घरातला पाया जातो. पाया खचला की घर पडायला वेळ लागत नाही दादा. म्हातारा 80 वर्षाचं म्हातारा वाट्यावर बसलेला असू द्या, पण वाकड्या नजरेनं घरात पायाची ताकद कोणाची होत नाही. हे बापाचं व्यक्तिमत्व आहे. अरे वेगळा निघेला असू द्या बाप, आणि पोराचा 2 दिवस लटकेल चेहरा पाहू द्या. जेव्हा वेगळा निघला, जेव्हा पोरग उलटून बोललं, तेव्हा बापाने शपथ घेतली होती मरेन पण तो उभा चढणार नाही. पण पोरगा 2 दिवस लटकत्या चेहऱ्यानं पाहिलं, बापाचा नाईलाज झाला. बाप पोराची पायरी चढून पोराच्या घरात गेला, पलंगावर बसला, आणि खाली मान घालून बसेला असलेल्या पोराच्या पाठीवर हात फिरवला. बाळा, आणि 2 दिवसाचं पाहतो तुला काऊन असा चेहरा पाडला? तो सांगू, जर माणसाला रडायचा असेल तर त्याला हक्काच्या ठिकाणी गड्या बापाचा खांदा. एकदा तो बापाचा खांदा गेला ना महाराज, किती मोठा असू द्या तो, त्याला रडायला खांदा नाही दिसला.
बापाचा खांदा आहे. ते पोरग रडतं, बाबाला सांगतो, बाबा काय सांगा तुम्हाला, आता दिवाळी आली, पोरासोराला कपडे घेणे, शेतात तर काही पिकलं नाही, बरं जे पिकलं त्याला भाव नाही, आता काय करू, मागचं कर्ज आहे आणि ते कर्ज नाही फेडलं तर मला लोकांना तोंड देता देता मला नाकी नऊ येणार आहे, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. त्यावेळेस तो बाप त्याला म्हणतोय, पोरा अरे हाडा मासातून तुला बाजूला केला, अरे असा मोठेपणी जीव द्यायला नाही. बाप तटकन उठला आणि 2 एकरचा सातबारा बापाच्या नावावरचा घेतला आणि त्याच्या हातात त्याला हे गाण ठेव, नाही तर इकून टाक गाड्या, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा चेहरा मला हसत दिसला पाहिजे. हे बापाचं कर्तव्य असतं दादा, आणि हे बाप जीवनाचं करत असतो. बाप रडत नाही दादा, कधीच नाही रडत. बाप फक्त एकदा रडतो, माई एकदा आहे. बाप फक्त एकदा रडतो. बाप साठवतो अश्रू, वाट पाहि त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप कधीच रडत नाही, पण एकदा रडतो. जेव्हा त्याचा पोटचा गोळा जेव्हा नवरदेवाच्या गाडीत बसतो दादा, तेव्हा सगळे वाटी लावायला असतात, पण लांब लांब पर्यंत बाप दिसत नाही पोरीचा कुठं. ती पोरगी भावाच्या गळ्यात पडून रडते. दादा, अरे तू जर कधी बापाला, माझ्या दादाला उलटून बोलला ना तर माझा बाप जेवत नव्हता गळ्या, पण मी होते ना तर मी हाताला धरून त्याला जेव घालत असते. आता बोलू नको बरं, मी नाही इथं. ती आईच्या गळ्यात पडून रडते. दादा, आई काय सांगू तुला, जेव्हा तुमच्या दोघांची भांडणं झाली ना तेव्हा माझा बाप भलेच जाऊन रडायचा, पण तुला कधी उलटून बोलला नाही. अगं ज्यानं आयुष्यभर आपल्यासाठी घातला, आई नको ना बोलव त्याला, त्या मुलीचा जीव असतो दादा बाप. ज्या दिवशी भांडणं झाले ना त्या दिवशी ती मुलगी कॉलेजून शाळेतून येते आणि घरात आल्या विचारते, बाबा बाबा. तिचा बाबा दिसत नाही कोणाला, तिचा बाबा दिसत नाही कोणाला. मग त्या आईला विचारते, कुठं आहे माझे बाबा, कुठे आहे. मग ती सांगते, आसन कुठे तरी बघ. त्या आतल्या खोलीत असतं. आणि असं पाहिल्याच्या नंतर परिणाम दादा, ती मुलगी आतमध्ये जाते घरात गेल्याच्या नंतर त्या मुलाजवळ बसते आणि त्या बापाजवळ बसते, आणि बापाजवळ बसल्याच्या नंतर आहे ना, बाबा उठा ना, चला आपण जेवून घेऊ. बाप मुंडका खुपसून उशीत वाढत असतो, पण पोरगी आल्याच्या नंतर आपला आवाज दाबतो दादा, कारण त्याला माहितीये माझ्या दिदीला जर माझं रडणं कळालं ना तर दिदी सुद्धा माझ्यासोबत रडत. तो रडणं दाखवत नाही, तो झोपेचं सोंग करतो. पण ती मुलगी म्हणते, बाबा मला माहिती आहे माझ्या समोर नाटक नका करू, तुम्ही झोपलेले नाही. एवढा शब्द वापरल्यावर दादा ती मुलगी, तो बाप उठतो आणि त्या पोळीच्या गळ्यात पडून वाढायला सुरुवात करतो. आणि चालन बाबा जेवायला. तो बाप म्हणतो मला भूक नाही, पण ती पोरगी म्हणते जर तुम्ही जेवत नसाल ना तर मी सुद्धा जेवत नाही. आणि असं म्हटल्याच्या नंतर ती मुलगी बापाला स्वतः घास बनवते, ती मुलगी जेवायला घालते दादा. पण जेव्हा दुसऱ्याच्या गाडीत बसून माहेरी सासरी जाते ना, सगळ्यात मोठं दुःख घरात बापाला होत असतं दादा. पण तरी सुद्धा जो हसत मुखानं राहतो त्याला बाप. म्हणून जीवन जगत असताना त्याच्यातला देव ओळखा, त्या बापातला माये ओळखा दादा. जीवन जगत असताना 9 महिने 9 दिवस जिना आपलं ओझं वागवलं ना, ती माय ओळखा. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळ होतो जेव्हा ऐताना, अमृता सारखा गोड आय पाजला असपणा. आई तुझ्या या प्रेमाचे कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. 80 वर्षाची आई आणि 40 वर्षाची पोरगी उद्या सासर. उठता नाही येत असल्या म्हातारीला, उठता नाही येत. पण तरी ती पोरगी दारात पाहिजे, ती बाई मग थांब बाई मध्ये नको येऊ,
तिच्या हातात एक पोरग, काखेत एक पोरग असतं. काय झालं माय, थांबाय तिथंच. एका हातात तांब्या, एका हातात अर्धी भाकर घेते, त्या पोरीजवळ येते दरवाजात. पायावर पाणी घालते माय, माय सांगतो बरं, पायावर पाणी घालते, अर्ध्या भाकरीचे 2 तुकडे करते, तिला ओवाळते, एक पूर्वेला फेकते, एक पश्चिमेला फेकते, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते दादा, आणि तिला विचारते, बाई यावेळेला जरा तब्येत खराब झाली तर किती सुचवू द्या दादा पोरगी. पण माय म्हणते, बाई तुझी तब्येत खराब झाली. हे प्रेम करणारा जीवनात जर कोण असेल ना दादा, ती माय असते माय. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणी एकच 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 मागणी मागेन दादा. ज्ञानोपाराय सांगतात ना, माय देव ओळखा, देव देव कुठं ओळखा सांगू, आपली माय आणि आपले बाप हेच देव आहे. एवढं जरी आपल्याला या कीर्तनातून कळालं दादा, माझी सेवा सफल झाली. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर